नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्र जीवनच्या या स्टुडिओमध्ये एका अशा उमेदवाराची मी मुलाखत घेणार आहे ज्यांचं सामाजिक कार्य खूप मोलाचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांचे युतीचे हे उमेदवार आहेत. पहिले उमेदवार आहेत भडीकर अंकिता, प्रशांत बंडापल्ले सचिन, त्याचबरोबर शहनाज आसिफ गोलंदाज आणि शेख फारूक कासिम साहेब, असे 4 उमेदवार या प्रभाग क्रमांक 2 मधून या रणांगणामध्ये उतरले. त्यापैकी शहनाज आसिफ गोलंदाज ह्या ज्या आहेत ह्या आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. शहनाजबाजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. मी पहिला प्रश्न तुम्हाला घेतो की महिला म्हणून तुम्ही महिलांसाठी विशेष अशी कोणतं कार्य करणार आहात, कोणतं योगदान देणार आहात? नमस्कार, अस्सलाम वालेकुम. मी महिला काम करून खाणारे आहेत, तर त्यांच्यासाठी मी त्यांच्या मुलांसाठी बालसंगोपन आणि बालवाडीची संख्या वाढवणार आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक चौकात कॅमेरे, CCTV कॅमेरे बसवण्यात येईल आणि स्ट्रीट लाईट असतील ना ते वाढवण्यात येईल. बरं ताई, काय सांगाल, काय समस्या आपल्या प्रभागामधल्या सध्या आहेत, अडचणी काय आहेत प्रभागामधल्या? हे जसं की नाले, आता इथनं खाली गेलं की कोण म्हणतं नाल्याचं पाणी जात नाही, असं नाही ते नाही, तर ते जे काही प्रश्न असतील ते आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि सचिन भाई यांनी इथं काम केलेले आहेत 80% पेक्षा जास्त. उरलेलं काम आम्ही त्यांच्या सोबत मिळून करू. काँग्रेसचे सचिन बंडापल्ले यांनी यापूर्वी भरपूर कामं केलेली आहेत असंही यांचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रेनेज लाईन, जे सांडपाणी आहे, सांडपाण्यावर ते जास्त फोकस करणार आहेत. काय सांगाल ताई, इथल्या प्रभागातल्या महिलांसाठी, युवकांसाठी आपलं काय विजन असणार आहे पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर? त्यांच्यासाठी महिलांसाठी जे करता येईल, म्हणजे घरी बसल्या जागी रोजगार वगैरे, युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करू. बरं, एखादी हेल्पलाईन नंबर किंवा एखादी तातडीचा एखादा फोन नंबर आपण या युवकांच्या मदतीसाठी किंवा युवकांच्या समस्येसाठी ठेवणार आहात? माझा स्वतःचा हेल्पलाईन नंबर सुरू ठेवेल. काहीही असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर आमची टीम तेथे तत्काळ उभी राहील. बरं, खरं पाहिलं तर शहनाजबाजीचे जे मिस्टर आहेत आसिफ गोलंदाज, यांचं कार्य या प्रभागामध्ये एकंदरीत खूप चांगलं आहे. सामाजिक सेवेचा जो ध्यास आहे तो फार पूर्वीपासून यांच्याकडे रुजलेला आहे आणि ते सामाजिक कार्य सतत करत आलेले आहेत. त्याच्यामुळं या प्रभागातील जे मतदार आहेत ते मतदारसुद्धा चांगल्या पद्धतीने यांना पाठिंबा देतात. जेव्हा तुम्ही या प्रभागामध्ये फिरता तेव्हा मतदारांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? चांगला. गोलंदाज गोलंदाज परिवार हे गेल्या 3 पिढ्यांपासून सार्वजनिक कार्यरत आहे, त्यामुळे आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. म्हणजे जवळपास 3 पिढ्या, म्हणजे 3 पिढ्यापासून, म्हणजे आजोबापासून, यांच्या वडिलापासून आज यांच्यापर्यंत हे कार्य जे आहे ते अविरत चालू आहे. या येणाऱ्या काळामध्ये मतदार आता नेमकं यांच्या पाठीमागे राहतात का ते पाहावंच लागणार आहे आपल्याला. शेवटचा प्रश्न घेतो बाजी. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण संबंध आपल्या या प्रभागातील नागरिकांना, प्रभागातील मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता, क्या पैगाम देना चाहोगे? प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की मी आणि माझ्यासोबतचे 3 उमेदवार आहेत, त्यांना 1 सिलेंडर 3 हात यावर बटन दाबून बहुमताने विजय करा, अशी नम्र विनंती. या होत्या शहनाज आसिफ गोलंदाज. थोडं मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं, हिंदी भाषेचा जास्त प्रभुत्व असल्यामुळं त्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये का होईना, परंतु मनामध्ये एक प्रचंड इच्छाशक्ती, मनामध्ये एक प्रचंड जिद्द, समाजसेवेचा वसा यांनी घेऊन या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. किती मतदार यांच्या पाठीमागं थांबत आहेत, किती मतदारांचा कौल यांना मिळतो हे येणाऱ्या 15 तारखेला पाहावं लागणार आहे. याच प्रभागामधील आपल्या काही समस्या असतील, आपल्या काही सूचना असतील तर आपण कमेंट्स करून आम्हाला त्या कळवाव्यात. त्याचबरोबर आपणास जर नवनवीन अपडेट्स, नवनवीन बातम्या पाहिजे असतील तर फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा.
आसिफ गोलंदाज हे अत्यंत कार्यशील इथले नेते असून त्यांच्या पाठीमागे जनता किती राहते तेही पाहावं लागणार आहे. शहनाज बाजी, आपण स्टुडिओमध्ये आलात, आपलं खूप खूप धन्यवाद.